जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 179 ते 182. हे श्लोक एकत्र घेण्याचं कारण असं की या चारही श्लोकांमधून श्री समर्थ रामदास स्वामींनी गुरु म्हणजे काय, त्याची लक्षणं काय, खरा गुरु कोण आणि खोटा गुरु कोण यातला फरक कसा ओळखावा ह्याचं विवेचन केलेलं आहे. तर आपण पाहूयात श्लोक क्रमांक 179. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. मित्रांनो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी अगदी सोप्या शब्दात सांगितलेलं आहे की तिन्ही लोक जिथून निर्माण झालेले आहेत, जो सृष्टीचा निर्माण करता आहे, परब्रह्म जो आहे, ज्याच्यामुळे तिन्ही लोक निर्माण झाले, भूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक, हे लोक जिथून निर्माण झाले, तो जो परब्रह्म आहे, ते परमचैतन्य जे आहे, परमेश्वर जो आहे, त्याच्याबद्दल कोणीही बोलूच नाही आहे किंवा बोलू शकत नाही आहे. तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, तया देव रायासी कोणी न बोले. आता ही दुसरी जी पंक्ती आहे ती महत्त्वाची, की तया देव रायासी कोणी न बोले. या पंक्तीचा अर्थ आपण सांप्रत जी मराठी आहे की याला कोण बोलणार, या अर्थाने आपण नाही घेतलं पाहिजे. ही जुनी मराठी आहे, त्यामुळे त्या संदर्भातूनच आपल्याला या पंक्ती आणि त्याच्या शब्दांकडे बघावं लागेल की तिन्ही लोक जेथून निर्माण झाले, जिथून ह्या तिन्ही लोकांची उत्पत्ती झाली, परमात्मा परमेश्वर जो आहे, परब्रह्म जे आहे, तया देव रायासी कोणी न बोले. कोणी न बोले म्हणजे काय, की त्याच्याबद्दल बोलता येत नाहीये, बोलत नाहीये. त्याचं कारण असं की ते वर्णन करण्याजोगं नाही. कारण वर्णन करण्याजोगं जर असतं तर त्याच्याबद्दल निश्चितच लोकांनी बोलून दाखवलं असतं. रंग काय आहे, आकार काय आहे, रूप काय आहे. थोडक्यात तो जो परब्रह्म जो आहे तो निर्गुण आहे, निराकार आहे. याचीच प्रचिती समर्थ आपल्याला या पंक्तीमध्ये देतात की परब्रह्म जो आहे तो निर्गुण आहे, निराकार आहे. तुम्हाला त्याचा कुठलाही गुण सांगता येणार नाही, वर्णन करता येणार नाही, म्हणून त्याच्याबद्दल बोलताही येणार नाही, कारण की तुम्हाला वर्णनच करता येणार नाही त्याचं. हे वर्णन करता येणार नाही हे समर्थ रामदास स्वामी इथे सांगतात. आणि मग तिसऱ्या पंक्तीमध्ये काय म्हणतात की जगी थोरला देव तो चोरला असे. आता जगी थोरला देव, आता थोरला देव हे आपण समजू शकतो की तो जो एक परमात्मा जो आहे तो थोरला आहे, तो मोठा आहे आपल्यापेक्षा. त्याची व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे जरी तो चराचरात अणुरेणूत सगळीकडे जरी असला तरी त्याची व्याप्ती जी आहे ती प्रचंड मोठी आहे. ती अशी सहजासहजी तुमच्या मुठीत येईल असं नाही आहे. ते समजण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, त्याच्यासाठी खूप साधना करावी लागेल, चिंतन, मनन, अभ्यास, अध्ययन सगळंच करावं लागेल, साधना करावी लागेल त्याच्यासाठी. तर जगी थोरला देव तो चोरला असे. आता जगी म्हणजे जगात, ठीक आहे. तर जगात थोरला देव, आता मी शब्द जराशी क्रम बदलतो, ठीक आहे. जगी तो थोरला देव चोरला असे. तो जो आहे तो मी फक्त अलीकडे घेतला. आता श्लोक जो आहे, श्लोकाच्या त्या छंदामध्ये शब्द थोडे कधी कधी इकडे तिकडे आपल्याला करावे लागतात. मग कवी मन जे आहे ते असंच असतं. कवितासुद्धा तितकीच महत्त्वाची असते. आणि आपण समर्थ रामदास स्वामी हे उत्तम कवी होते हे निश्चितच म्हणू शकतो. त्यामुळे थोडीशी रचना बदलून आपण आता परत ही पंक्ती बघूयात की जगी तो थोरला देव चोरला असे. म्हणजे जगात तो थोरला देव जो आहे तो चोरला असे. आता चोरला असे हा जो शब्द आहे ना, तो आधीच्या सुद्धा श्लोकांमध्ये येऊन गेलेला आहे. चोरला असे म्हणजे काय, चोरलाय म्हणजे काय, तर चोरून ठेवली एखादी गोष्ट, थोडक्यात लपवून ठेवली आहे. जगात
एवढी व्याप्ती असून देखील वर्णन करण्यात सोबत नसेल तरीसुद्धा जगात तो जो देव आहे, परमात्मा परमेश्वर जो आहे, तो चोरलासा आहे, तो लपलेला आहे, तो साध्या डोळ्यांनी दिसत नाही, चोरून ठेवला आहे कुठेतरी. तुम्हाला सोप्या शब्दात आणखीन सांगतो. खूप जणांना काय होतं, लपवणं आणि चोरणं. चोरणं म्हणजे लपवलेलं कसं, हे फारसं लोकांना पटकन उमगत नाही. आता मी याचं उदाहरण सांगतो. आपण एखाद्याकडे चोरून बघतो. चोरून बघतो म्हणजे काय करतो, तर त्याला कळणार नाही, दिसणार नाही, त्याच्या डोळ्यांना ते दिसणार नाही, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो, बरोबर. चोरून बघतोचा अर्थ हाच. त्याचप्रमाणे हा जो देव जो आहे, खरा देव जो आहे, तो जगामध्ये चोरल्यासारखा आहे. तो असा तुम्हाला पटकन सापडणार नाही, तो चोरून तुमच्याकडे बघतोय. परमात्मा समोर येणार नाही तुमच्या. इतकं जर सोपं झालं असतं तर तुमचं जगण्याला काही अर्थच राहिला नसता. परमात्म्याची त्याची संगती जर इतकी सोपी झाली असती तर कोणी साधनाच केली नसती, भक्तीच केली नसती. कारण की सहज एखादी गोष्ट प्राप्त असेल तर तुम्ही त्याच्यासाठी काही कष्ट घेत नाही. त्यामुळे हा परमात्मा जो आहे तो चोरून आहे. तो जगी तो थोरला देव चोरला असे, चोरून आहे, लपून आहे, दडून बसलेला आहे. पण त्याला जर शोधायचं असेल, त्याला जर हुडकायचं असेल तर कसं शोधणार आपण. इथे समर्थ रामदास स्वामी आपल्याला गुरुचं महत्त्व सांगतात की गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. चौथी पंक्ती काय सांगते की गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. म्हणजे हा जो परमात्मा जो आहे तो लपलेला तर आहेच, तो दडून तर बसलेला आहे, सहजासहजी दिसत तर नाहीच. पण गुरु जर नसेल तुम्हाला, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे, म्हणजे तुम्हाला तर तो अजिबातच कळणार पण नाही कुठे. मग त्याचा अंश देखील तुम्हाला ज्ञात होणार नाही. जर तुम्हाला तुमच्यावर गुरुची कृपा नसेल, तुम्हाला जर गुरु लाभला नसेल, तर तुम्हाला त्या परमात्म्याचा अंश देखील समजणार नाही. सर्वथा अजिबात नाही, संपूर्णपणे तुम्हाला तो दिसणारच नाही कधी. शक्यच नाही तुम्हाला. जर गुरुची कृपा तुम्हाला नाही तर हे शक्य नाही. मित्रांनो, गुरुचा अर्थ आपण काय घेतो आणि काय आहे याच्याबद्दल खूप थोडंसं, त्याच्यावर आपण पुन्हा कधीतरी खूप भरपूर बोलू ह्याच्यावर, नाही असं नाही, खोलात जाऊन बोलू. पण शिक्षक आणि गुरु ह्याच्यात थोडा फरक आहे. गुरु हा संस्कृत शब्द आहे, त्याचा संबंध जो आहे तो जडत्वाशी आहे. गुरु म्हणजे मोठा किंवा जड. थोडक्यात बुद्धी आणि ज्ञान आणि साधनेनी, तपश्चर्येनी जो माणूस बुद्धीनी जड झालेला आहे, ते वजन त्याचं वाढलेलं आहे, बुद्धीचं, साधनेचं, प्रयत्नांचं, ते जे वाढलेलं आहे तो गुरु. शिक्षक वेगळा असतो, तो शिक्षण देतो, तो उपजीविकेचं साधन जो आहे ते तुम्हाला कसं कमवता येईल हे तुम्हाला शिकवतो. गुरु जो आहे तो जगायला शिकवतो, विचार करायला शिकवतो, आध्यात्मिक मार्ग कुठला, सत्य काय आहे हे सांगण्याची कुवत जी आहे ती गुरुमध्ये असते. आणि म्हणून गुरुला महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला प्रचंड महत्त्व आहे. गुरु शिष्य परंपरा जी आहे ती फक्त आत्ताच असं नाही आहे. आपल्याला बरेचदा संत महात्मे यांच्या संदर्भानेच फक्त ऐकायला मिळतं, तसं नाही आहे. कधीतरी तुम्ही उपनिषद वाचा. उपनिषद जी आहेत त्यांचा मूळ गाभाच असा आहे की एक शिष्य आहे आणि एक गुरु आहे. शिष्य गुरुला प्रश्न विचारतोय आणि गुरु त्या प्रश्नांची उत्तरं देतोय. ही आहेत आपली उपनिषद. त्यामुळे ही गुरु शिष्य परंपरा फार जुनी आहे. हे गुरुचं महत्त्व आहे. आपल्याकडे दुर्दैवाने सध्या गुरुचं महत्त्व कमी होतं आहे आणि नाही ती लोक, चुकीचे लोक स्वतः गुरु म्हणून समोर येत आहेत. पण गुरु महत्त्वाचा आहे. गुरु वीण तो सर्वथाही न दिसे, तो तुम्हाला अजिबातच दिसणार नाही. पण मग आता गुरु जो आहे तो ओळखायचा कसा, हे म्हणणं तर खूप सोपं आहे की गुरु तुम्हाला लाभला पाहिजे, गुरु वीण तुम्हाला काही मिळणं शक्य नाही. पण हा गुरु ओळखायचा कसा, तर पुढच्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी
त्याच्याबद्दल गुरुबद्दल सांगितलेलं आहे की गुरुचं वर्णन काय, गुरु कसा नसावा. बरेचदा गुरु कसा असावा हे सांगितलं जातं, पण गमतीचा भाग असा आहे की गुरु कसा नाही, कसा नसावा, कुठला माणूस गुरु नसतो हे समर्थाने सांगितलेलं आहे. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या काळामध्ये काय करायचं आहे याच्याबरोबरच काय नाही करायचं आहे हे देखील सांगणं खूप गरजेचं असतं. समर्थ रामदास स्वामींनी फार आधीच इतका मोठा आपल्याला मंत्र देऊन ठेवलेला आहे मनाच्या श्लोकांचा की जो आजही लागू पडतोय. तर पुढचा श्लोक पाहूयात की ज्याच्यामध्ये गुरु कसा नसावा याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. तर श्लोक क्रमांक 180. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी, मनी कामना चेटके धात माता, जनी व्यर्थ रे तो नभे मुक्तिदाता. समर्थ रामदास स्वामींनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये कोण मुक्तिदाता नाही, कोण गुरु होण्यास लायक नाही हे 4 पंक्तींमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितले. आता आपण एक एक पंक्ती बघत जाऊयात. पहिली पंक्ती काय म्हणते की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. तसं तुम्ही जर जगात पाहायला गेले आणि ही कल्पना करा, हे त्या काळचा श्लोक आहे, हा आत्ताच्या काळातला नाही आहे. थोडक्यात ही परिस्थिती जी आज आहे ती पूर्वी देखील होती. आपल्याला खूप लोक सांगणारे असतात असं की पूर्वी असं नव्हतं, पूर्वी असं नव्हतं. तसं जर नसतं तर समर्थांनी हे लिहिलंच का असतं की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. तुम्ही जर आजूबाजूला बघायला गेले की गुरु कोण आहे, गुरु कोण आहे, तर गल्लोगल्ली गुरु सापडतील. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गल्लोगल्ली, रस्त्या रस्त्याला, चौका चौकात तुम्हाला गुरु सापडतील. भरपूर गुरु आहेत. काही जण आपापल्या धर्माला धरून गुरु म्हणून घेतात, काही जण आपल्या पंथाला धरून गुरु म्हणून घेतात, काही जण असेच गुरु होतात, काही जण वैचारिक गुरु होतात. 1760 नाना प्रकारचे गुरु असतात आणि मग तुम्ही त्यांना शरण गेलं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर ही जी भोंदूगिरी आहे ना, ही पूर्वी देखील होती, ती आज देखील आहे. म्हणून समर्थ म्हणतात की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. थोडक्यात ही एक प्रकारची कोटीच केली आहे समर्थ रामदास स्वामींनी. कोटी म्हणजे त्याच्याबद्दल थोडं विनोदी भाषेनेच बोललेत की गुरु पाहता पाहता लक्ष. आता लक्ष कोटी, खरं तर लक्ष कोटी हे काही लोकसंख्या पण नाही आहे एवढी, पण म्हणण्याचा अर्थ असा की तुम्ही बघायला गेले तर 1760 गुरु तुम्हाला दिसतील. तुम्ही सांगाल तेवढे गुरु. मग आता कुठल्या प्रकारचे गुरु दिसतील तुम्हाला? मगाशी म्हणलं असं प्रत्येकाचं आपापली एक मेख असते, एक एक गोम असते प्रत्येक गुरुची. तर त्याची वर्णन समर्थ रामदास सांगतात की गुरु पाहता पाहता लक्ष कोटी. आता दुसरी पंक्ती काय सांगते की बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. नाना प्रकारचे गुरु तुम्हाला सापडतील. जसं बहुसाल म्हणजे नाना प्रकारचे, विविध प्रकारचे, भरपूर प्रकारचे मंत्रावळी, भरपूर प्रकारची शक्ती मोठी, म्हणजे बहुसाल मंत्रावळी, नाना प्रकारचे मंत्र. तुम्ही जर आजच्या जगाला सुद्धा किती साजेसं आहे मनाचे श्लोक हे लक्षात घ्या. मनाला उद्देशून केलेला हा उपदेश आहे हे विसरता कामा नये. मनाचे श्लोक मनोबोध आहे हा. मनाला सांगतायत की तू आजूबाजूला पाहा तर तुला गुरु सापडतील. सगळा तो बाजारच मांडून ठेवलेला आहे. प्रत्येक प्रकारची मंत्रावळी, प्रत्येकाचे आपापले मंत्र, प्रत्येकाचे आपापलं काहीतरी विश्व बनवलेलं. मी सांगीन तो खरा मंत्र, मी सांगीन ते सत्य, मग हे मंत्र म्हणा. आता मंत्र हा जो शब्द आहे तो तुम्ही फक्त मंत्र या अर्थाने घेऊ नका. मी जो याचा अर्थ समजलो एक मोठ्या अर्थाने, जर मी त्या मंत्र या शब्दाकडे पाहिलं तर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक गुरु जे आहेत ना आजूबाजूला, त्यांचं स्वतःची एक सिस्टीम असते बनलेली, एक योजना असते. तुम्ही बघा कधीतरी की तुम्ही त्यांच्या मठात जायचं, त्यांनी दिलेल्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही तसंच त्याच घ्यायच्या. ते जे सांगतील, जसं सांगतील तशाच त्या वस्तू घ्यायच्या, त्याच वस्तू घ्यायच्या. तुम्ही त्या सिस्टीममध्ये जाता, बरोबर आहे. काही जणांना अनुभव नसेल तर तुम्ही कधीतरी बघा एकदा.
तुम्ही त्यांच्या पद्धतीनेच वागलं पाहिजे, तरच तुम्ही त्यांचे शिष्य होण्याचे लायक होता, नाहीतर नाही. म्हणून हे बहुसाल मंत्रावळी बघा तुम्ही, प्रत्येक गुरुची आपली पुस्तकं असतात, प्रत्येक गुरूंचे आपापली औषधं असतात, प्रत्येक गुरूंचे आपापले मठ असतात, मग त्यांचा पेहराव असतो, मग त्यांचे नियम असतात, मग ते मंत्र असतात, मग ते काय काय आणि काय काय 1760 गोष्टी. आता ह्याच्यातलं पुन्हा एकदा, सगळ्यांना आपण नावं ठेवतोय का, तर तसं नाही आहे. समर्थांनी फक्त डोळे उघडा, बघायला शिका, विचार करायला शिका, प्रश्न विचारायला शिका, हे सांगतायत. हा उपदेश आहे. बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. आणि तुम्ही प्रत्येकाला जर बघायला जाल तर ओ हो, काय प्रत्येकाची शक्ती आहे. त्यांचे शिष्यगण जे आहेत ते तर त्यांची शक्ती सांगता सांगता दमून जातात पार. कल्पना करा की ही मंत्रावळी सगळी आहे, सगळी योजना, सगळं काही आहे, आणि शक्ती पण मोठी हो त्यांच्याकडे. प्रत्येक जण काय 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 चमत्कार करून दाखवतोय तुम्हाला. या गुरुनी हा चमत्कार केला, त्या गुरुनी तो चमत्कार केला, ऐकायला मिळतं आपल्याला ना. हेच समर्थ सांगतायत की शक्ती मोठी प्रत्येकाची. ऐकायला जर बघायला गेले तर काय एक एक शक्ती त्यांच्याकडे, तुम्ही पार भुलून जाल त्याला, एवढी शक्ती त्यांच्याकडे. असं ते दाखवतात, ते सांगतात, किंवा त्यांचे शिष्य सांगतात. पण तिसऱ्या पंक्तीत काय सांगतात की हे सगळं ठीक आहे, पण मनी कामना चेटके धात माता. मनात जे आहे ती कामना आहे, तो हव्यास आहे. हव्यास मग तो कशाचाही असू शकतो, द्रव्याचा असू शकतो, वस्तूंचा असू शकतो, शक्तीचा असू शकतो, राजकीय शक्तींचा देखील असू शकतो. दुसऱ्यावरती माझा अधिकार सिद्ध करण्याची देखील कामना असू शकते. मनी कामना चेटके धात माता. एका पंक्तीमध्ये समर्थांनी चक्क उघडपणे सांगितलेलं आहे की हे सगळं ठीक आहे, मंत्रावळी आहेत, एक एक शक्तिवान आहेत, आपापली शक्ती आहे प्रत्येकाकडे, पण मनात त्यांच्या कामना असते. ज्या गुरुच्या मनात हव्यास आहे तो गुरु होऊच शकत नाही. अगदी सोपा मंत्र आहे हा. मनी कामना असते त्यांच्या, हव्यास असतो. चेटके धात माता, काहीतरी काहीतरी जादूटोणा, काहीतरी तुम्हाला मंत्रतंत्र सांगणारा, गोवून ठेवणारा, काहीतरी वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या विचारांमध्ये तुम्हाला गुंडाळून टाकून द्यायचं पार. मनात त्याच्या कामना आहे, मनात हव्यास आहे, ते चेटूक करत राहतात. आता हे पूर्वीचं आहे, त्यामुळे चेटूक सध्या एवढं काही आपण ऐकिवात येत नाही, पण तरी तो एक प्रकार होता पूर्वी. लोकांच्या मनावरती लोकांना भीती घालण्याचा एक प्रकार होता चेटूक. तर आपल्या आजकाल देखील आपल्याकडे लोक आहेत की जे त्याला घाबरतात, की चेटूक करत असेल कोणीतरी, कोणीतरी हे करत असेल, कोणीतरी ते करत असेल. पण हे त्या गुरूंबद्दल सांगतायत की तुम्हीच त्यांना शक्तिवान वगैरे जे समजताय वगैरे, पण त्यांच्या मनात कामना असते, हव्यास असतो. चेटूक वगैरे करतात, खोटं नाटक काहीतरी तुम्हाला जादूटोणा वगैरे करून दाखवत असतात. तुम्हाला वाटतं की चमत्कार झाला, पण तो जादूटोणा असतो, खोटं असतं ते सगळं. आणि धातमाता, आता धातमाताचा एक अर्थ जो आहे तो असा आहे की मंत्रतंत्र सांगून काहीतरी काहीतरी तुम्हाला त्याच्यात फसवायचं. दुसरा अर्थ त्याचा असा असतो, दुसरा जो आहे त्याचा अर्थ तो असा आहे की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगून सांगून बोलण्यामध्ये बरोबर तुम्हाला गुंतवून टाकायचं. सरळ स्पष्ट सरळ काही सांगायचं नाही, तुम्हाला नाना प्रकारच्या गोष्टी सांगून तुम्हाला गुंडाळून टाकायचं की तुम्ही अजूनच कन्फ्यूज होऊन जाल. इंग्रजीत सांगायचं झालं तर आधीच तुम्ही संभ्रमात, आधीच तुम्ही प्रश्नांनी पछाडलेले, त्यातून ही मंडळी मी चेटूक करू शकतो, मी हे चमत्कार करू शकतो, माझे हे मंत्र आहेत, ही सिस्टीम आहे, तुम्ही इथे या, तुम्ही हे करा, शक्ती खूप मोठी आहे. आणि वरती तुम्हाला हे काही ना काहीतरी मंत्रतंत्र काहीतरी तुम्हाला करून गुंडाळून टाकणार, तुम्हाला वश करण्याचा प्रयत्न करणार. त्यांच्याबद्दल समर्थ म्हणतात की जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. असा माणूस जो आहे, असा माणूस व्यर्थ आहे जगात. अशा माणसाचा समाजाला काहीही फायदा नाही. जनी व्यर्थ रे. मला कधी कधी समर्थ रामदास स्वामींच्या या
वाक्यांमध्ये किंवा शब्दरचनांमध्ये कधी कधी खूप करुणा दिसते. तुम्हालाही दिसते का सांगा, मला कॉमेंट्समध्ये कळवत जा तुम्ही, हे मला ऐकायला खूप आवडेल. कधी कधी मला खूप करुणा दिसते की पोटतिडकीनी समर्थ सांगतायत की जनी व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता. जनी व्यर्थ रे तो. मी यती घेतली तो नंतर मी थांबलो. हे वाक्य ऐकून पहा की जनी व्यर्थ रे तो. असा माणूस समाजाचा काय कामाचा, व्यर्थ आहे तो. तो नव्हे मुक्तिदाता. तो मुक्तिदाता नाही. तो मुक्तिदाता होऊच शकत नाही. मनात कामना आहे, काहीतरी खोटं नाटं सांगतोय, द्रव्याची हाव आहे म्हणा, किंवा आणखीन कुठल्या गोष्टीची कामना आहे, इच्छा आहे, काहीतरी हव्यास आहे, तो व्यर्थ आहे माणूस जगात. तो मुक्तिदाता कसा होऊ शकेल? तो मुक्तिदाता नाहीच. तो होऊ पण शकत नाही आणि तो नाही आहे देखील. तर या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी हे सांगितलं की मुक्तिदाता कोण नाही आहे. जे आता मुक्तिदाता देखील हा शब्द का वापरला असेल, थोडंसं आपण या अंगाने सुद्धा बघूयात. आपण हा विचार करत नाही. आपल्याला फक्त आध्यात्मिक म्हणजे काहीतरी अवघड हेच फक्त सांगितलं गेलं कायम. मुक्तिदाता हा शब्द का वापरला इथे, गुरु शब्द का नाही वापरला? याचं कारणच असं की हे सगळे जे गुरु आहेत ना, लक्ष कोटी गुरु जे आजूबाजूला असतात ना आपल्या, ते प्रत्येक जण तुम्हाला मुक्ती देण्याच्या मागे लागलेले असतात. की मी तुम्हाला मुक्ती मिळवून देतो, मी तुम्हाला मोक्ष मिळवून देतो, मी तुम्हाला मुक्ती देईन, तुम्हाला तुमच्या संकटातनं मी मुक्त करीन. हा हे छद्मावरण घेऊन तुम्हाला हे गुरु बरेचदा फसवतात. पूर्वीही फसवायचे रामदास स्वामींच्या काळात, आजही फसवतात. समर्थ सावध करतायत आपल्याला. ते नव्हे मुक्तिदाता, ते मुक्ती तुम्हाला देऊच शकत नाहीत. त्यांच्या मागे तुम्ही भटकू नका. इतक्या पोटतिडकीने समर्थ रामदास स्वामी सांगतायत. आता पुढे अशा या, जर कोण साधू नाही, कोण गुरु नाही, कोण मुक्तिदाता नाही, हे सांगितल्यानंतर आता कोण गुरु होऊ शकतो, कोण गुरु आहे, गुरुची लक्षणं काय, आणि गुरु कोण असतो, साधू कोण असतो, त्याची लक्षणं काय, हे देखील समर्थाने सांगितलं आहे. आधीच्या श्लोकामध्ये कुठल्या लक्षणं नसावीत हे, आणि या श्लोकामध्ये आता पुढच्या कुठली लक्षणं असावीत. तर श्लोक क्रमांक 181. नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, नव्हे उन्मतू वेसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. आता या श्लोकामध्ये समर्थ सांगतात की गुरुची लक्षणं काय, साधूची लक्षणं काय, साधू पुरुषाची लक्षणं काय. एक तर निश्चित आहे की जो व्यक्ती साधू पुरुष नाही तो गुरु होऊच शकत नाही. त्यामुळे त्या साधू पुरुषाला ओळखायचं कसं, त्या गुरुला ओळखायचं कसं, हे समर्थ सांगतायत. त्याची लक्षणं आपल्याला सांगतायत की नव्हे चेटकी चाळकू द्रव्य बोंधू. म्हणजे हे असं चेटूक बिटूक करणं, काहीतरी तुम्हाला खेळ करून दाखवणं, जादू टोणा वगैरे करण्याचा प्रयत्न करणं, हे काय असलं करणारा नाही. चाळकू नाही म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला फसवणारा नाही. चाळकू या शब्दाचा व्युत्पत्ती जी आहे ती चाळा या शब्दावर आहे. चाळा म्हणजे काय की करायचं एक असतं आणि दुसऱ्याला त्रास देण्यासाठी तुम्ही काहीतरी भलतीच गोष्ट करत बसता. थोडक्यात तुम्हाला फसवाफसवीचे उद्योग नाहीत. नव्हे चेटकी चाळकू द्रव्य बोंधू म्हणजे चेटकी पण नाही, जादू टोणा आणि काहीतरी करणारा. हे चाळकू पण नाही, फसवाफसवी काहीतरी करणारा, सांगायचं एक आणि करायचं दुसरंच, आणि सगळी फसवेगिरी करायची. आणि नव्हे द्रव्य बोंधू. द्रव्य बोंधू म्हणजे काय, द्रव्य म्हणजे काय तर पैसा, की जो पैशाचा लोभी नाही. द्रव्य बोंधू म्हणजे पैशाचा लोभी. नव्हे चेटकी चाळकू द्रव्य बोंधू म्हणजे ह्यांच्यापैकी काहीच नाही. चेटकी पण नाही, फसवणारा पण नाही,
आणि पैशाच्या मागे धावणारा पण नाही, तुमच्या पैशांचा लोभी देखील नाही, तुमच्या काय कुणाच्याच पैशांचा लोभी नाही. तर ही 3 लक्षणं तर सांगितली. आता पुढच्या पंक्तीमध्ये पुढची 3 लक्षणं सांगितलीत की नव्हे निंदकू मच्छरू भक्तिमंदू. आता हे लक्षात घ्या, निंदकू, निंदकू म्हणजे काय की निंदा करणारा. पण आता या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका, कारण की निंदकाचे घर असावे शेजारी हे तुकाराम महाराजांनी आपल्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे, संत तुकाराम महाराजांनी. पण मग हा निंदकू कोण? हा निंदकू असा की जो विनाकारण दुसऱ्याची निंदा करत राहतो. परनिंदा, आपल्याकडे हा शब्द आहे जुन्या मराठीमध्ये की परनिंदा, सतत दुसऱ्याची निंदा करत राहायची. कुणामध्ये कुठलीही चांगली गोष्ट कधीच ज्याला सापडत नाही तो निंदकू. याचं खूप तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी छोटीशी, की एकदा युधिष्ठिर आणि दुर्योधन यांना शोधायला पाठवलं की तुमच्यापेक्षा ज्याला ज्ञान जास्त आहे अशा माणसाला शोधून आणा हस्तिनापुरातनं. दुर्योधन गेला, दिवसभर फिरला आणि त्याला कोणीच सापडला नाही, कारण की त्याच्यामध्ये अहंकारच इतका होता की त्याला सगळेजण जे आहे ते त्याच्यापेक्षा छोटेच वाटले, निंदनीयच वाटले. तो सगळ्यांची निंदाच करत होता की तुला काय येते, तुला काहीच येत नाही, ह्याला काहीच येत नाही, त्याला काहीच येत नाही, ह्याच्यापेक्षा मी जास्त चांगला आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि युधिष्ठिर गेला आणि तो पण हे करून आला, कारण की सगळेच त्याला स्वतःपेक्षा हुशारच सापडले. तर निंदकू जी आहे, ही वृत्ती जी आहे ती दुर्योधनाची वृत्ती आहे की सतत दुसऱ्याला पाण्यात बघायचं. पण साधू जो आहे, गुरु जो आहे, तो असा नसतो. नव्हे निंदकू, तो नाही आहे तसा. तो निंदकू नाही, तो मत्सरू नाही, दुसऱ्याचा मत्सर करत नाही, दुसऱ्याबद्दल ईर्ष्या नाही आहे, दुसऱ्याचा मत्सर नाही आहे की शिव्याशाप देणं की याचं वाटोळं होऊ देत, याचं वाईट होऊ देत जगामध्ये, याला कुठलीही प्रगती न होऊ देत, वगैरे वगैरे. दुसऱ्याबद्दल मत्सर ठेवणारी खूप लोक आहेत आपल्या आजूबाजूला. दुर्दैवाने मानवी स्वभाव आहे, आपण काही करू शकत नाही त्याला. पण गुरु जो आहे, साधू पुरुष जो आहे, तो कधीच मनात मत्सर कधी त्याच्या येतच नाही. षड्रिपूंची बाधाच झालेली नसते मुळात साधू पुरुषाला, त्यामुळे त्याच्या अंगात मत्सर देखील नसतो. नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू, भक्तीमध्ये कुठेही त्याच्या मंदपणा नसतो. कदाचित काही लोकांना विनोदी वाटेल हा शब्द, कारण की आपण आजच्या काळामध्ये हा शब्द ऐकतोय, पण हा शब्द आहे 350-400 वर्षापूर्वीचा. त्यामुळे त्या संदर्भानेच आपण घेतला पाहिजे. भक्तिमंदू म्हणजे काय? मंद म्हणजे काय की ज्याच्यामध्ये खूप सार नाही, ज्याच्यात तेज नाही, जे अगदीच हलकं हलकं वरवरच आहे, ते म्हणजे मंद. बरोबर, मंद प्रकाश, काही प्रकाशच नाही, असून नसल्यासारखंच. तसं हा जो साधू जो आहे तो भक्तिमंदू नसतो. भक्तिमंदू काय की ज्याची भक्ती जी आहे ती मंद नसते. भक्ती जी आहे ती उथळ उथळ हलकी नसते. भक्ती जी आहे ती अगाध असते, खोल असते, वैचारिक असते, आध्यात्मिक असते. संपूर्ण अभ्यास केल्यानंतर केलेली ही भक्ती असते. आणि भक्ती जी असते ती निस्सीम भक्ती असते. कुठली त्याच्यामध्ये कुठल्या योजना नाहीत, त्याच्या मागे कुठलंही वेगळी भावना नाही, काहीच नाही. तर अशी त्याची भक्ती देखील मंद नसते. तिसऱ्या पंक्तीमध्ये समर्थ काय सांगतात पुन्हा एकदा की नव्हे उन्मतू व्यसनी संग बाधू. म्हणजे काय तर नव्हे उन्मतू. उन्मतू म्हणजे काय की हा उन्मत्त नाही. समजायला सोपा शब्द आहे, बरोबर. नव्हे उन्मतू, तर उन्मतू हा शब्द समजणं त्या मनाने सोपं आहे. उन्मत्त नाही. आणि नव्हे व्यसनी, व्यसनी नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही, निर्व्यसनी आहे. समजायला सोपं आहे, ही पंक्ती समजायला सोपी आहे की नव्हे उन्मतू व्यसनी संग बाधू माफ करा. संग बाधू म्हणजे काय तर 2-3 अर्थ ह्याच्यात होऊ शकतात.
मी दोन्ही तिन्ही सांगतो, तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. एक असा की संग बाधू म्हणजे काय, की ज्याच्या संगतीने तुम्हाला बाधा होऊ शकते, तुमच्यावरती दुष्परिणाम होऊ शकतो असा. आपण बरेचदा म्हणतो ना की तुमचे मित्रमंडळी कशी आहेत यावरून तुम्ही कसे आहात हे देखील ओळखलं जातं. याचं कारण असं आहे की त्यांचा कुठे ना कुठे प्रभाव तुमच्यावर देखील असतो. तर ज्याच्या संघाने, ज्याच्या बरोबर राहिल्याने, संघ त्याच्या बरोबर राहिल्याने कुठलीही बाधा तुम्हाला होत नाही. बाधा म्हणजे काय, विषयाची बाधा. विषय म्हणजे काय, तर नाना प्रकारचे हव्यास जे आहेत त्यांची बाधा. तर ती बाधा तुम्हाला होणार नाही. असा माणूस जो आहे तसा पाहिजे. आणखीन एक जो अर्थ याचा होऊ शकतो तो असा की संगबाधू. संगबाधू म्हणजे असं की आता हा थोडा काय म्हणतात त्याला, वेगळ्या प्रकारचा अर्थ आहे. तो असा की संगबाधू म्हणजे ज्याला एखादी गोष्ट आपल्याबरोबर आहे, संग जी आहे माझ्याबरोबर असली पाहिजे, ती लांब जायला लागली की त्याची चलबिचल व्हायला लागते. संग बाधू, बाधा जी आहे ती त्या संघाची बाधा झालेली आहे, संगतीची बाधा. आता एक आहे स्वतःवर परिणाम होणे, एक आहे दुसऱ्यावर परिणाम होणे. पहिला जो अर्थ सांगितला त्यात होतं की दुसऱ्यावर परिणाम होत होता. आता हा जो अर्थ आहे तो थोडा वेगळा आहे की जो स्वतःवर परिणाम होतो. मित्रांनो, आपल्याकडे ज्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो, स्थितप्रज्ञाचं एक लक्षण काय की जय असो पराजय असो, दुःख असो आनंद असो, एखादी गोष्ट मिळणं असो किंवा एखादी गोष्ट दूर जाणं असो, त्या माणसाला दुःख होत नाही. तर हे जे संग बाधू जो आहे की संग जर नसेल, संग जर होत नसेल तर जो विचलित होतो, हा एक दुसरा अर्थ जो मला वाटलेला, मला जो अर्थ उमगला तो हा. दोन अर्थ आहेत. संगबाधूचा एक अर्थ असा की तुमच्यावर ज्याच्या संगतीने परिणाम होतो तो, आणि दुसरा एक अर्थ असा जो की संग नसला तर जो विचलित होऊ शकतो, जो स्थितप्रज्ञ नाही. आता हे 9 लक्षण आपल्याला सांगितले की काय नाही, गुरु असा नाही, गुरु असा नाही. तर हे सगळं सांगून झाल्यानंतर समर्थ काय सांगतात की जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. ही 9 लक्षणं ज्याच्यामध्ये नाहीत तो कसा. आता हे बघा, त्यांनी समर्थ रामदास स्वामींनी कसं नसावं हे सांगता सांगता कसं असावं हे देखील सांगितलं या श्लोकामध्ये. गमतीशीर आहे की चेटकू नसावा, चाळकू नसावा, द्रव्यबंधू नसावा. थोडक्यात काय की चेटूक बिटूक करणारा नसावा, साधा असावा. चाळकू नसावा, फसवाफसवी करणार नसावा, सरळ मार्गी सत्यमार्गी चालणार असावा. द्रव्यबंधू नसावा, तुमच्या पैशावरती डोळा ठेवणार नसावा, हव्यासी नसावा, थोडक्यात विरक्ती असावी. निंदकू नसावा, दुसऱ्यामधील देखील चांगलं काही असू शकतं हे मानणारा असावा. मत्सरू भक्तिमंदू नाही, मत्सर करणारा नाही, थोडक्यात दुसऱ्याच्या आनंदामध्ये देखील ज्याला आनंद होऊ शकतो असा असावा. भक्तिमंदू नाही की ज्याची भक्ती जी आहे ती आंधळी भक्ती नाही आहे, ती साधनेने कमवलेली भक्ती आहे. जो उन्मत्त नाही, व्यसनी नाही, संगबाधू पण नाही. जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. जगी ज्ञानिया, आता जगात तो ज्ञानिया आहे. ज्ञानियाचा अर्थ काय, तो ज्ञानी आहे. सोपा अर्थ जो आहे त्याचा तो आहे की तो ज्ञानी आहे. तो ज्ञानिया म्हणजे ज्ञानी आहे. जसं आपण जोगी जोगिया जे म्हणतो तसं ज्ञानी ज्ञानिया. तर हा ज्ञानिया आहे जगात. तो ज्ञानिया तोची साधू अगाधू. तोची साधू समजावा, तोच योग्य माणूस समजावा, तो योग्य पुरुष, धर्माने चालणारा पुरुष समजावा. पुरुष म्हणा, व्यक्ती म्हणा, ती व्यक्ती तशी समजावी. आणि अगाधू, अगाध म्हणजे आता अगाधू हा शब्द बघा, आपण बरेचदा काय म्हणतो की अगाध महिमा, पण आपण हे विसरून जातो की अगाधचा अर्थ काय आहे खरा. अगाधचा खरा अर्थ आहे खोल, की अगाध ज्याचा तळ सापडत नाही तुम्हाला. अगाध, गत शब्दावर आला, गत ग म्हणजे जाणे, की ज्याच्या पुढे तुम्ही जाऊच शकत नाही.
की ज्याचा अंतच येत नाही आहे, तर तुम्ही त्याच्या पलीकडे कसे जाणार? तसं म्हणजे अगाध. तर हा जो अगाध आहे तोची साधू अगाधू. अगाधू म्हणजे खूप मोठा विचार असणारा, खूप खोली असणारा जो साधू पुरुष आहे तो हा आहे. तर हे समर्थांनी लक्षणं सांगितलेली आहेत की साधू कसा ओळखायचा, अगाध माणूस कसा ओळखायचा आणि गुरु कोण होऊ शकेल ती व्यक्ती कशी ओळखायची. आता पुढच्या श्लोकामध्ये समर्थांनी एवढं सगळं तिन्ही श्लोकांमध्ये सांगून झाल्यानंतर पुन्हा काही लक्षणं देऊन एक उपदेश केलेला आहे, तो आपण पाहूयात. श्लोक क्रमांक 182. नव्हे वाउगी चाहुटी कामपोटी, क्रिये वीण वाचाळता तेची मोठी, मुखे बोलिल्या सारखे चालत आहे, मना सद्गुरु तोची शोधून पाहे. आता या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी पहिल्या 2 पंक्तींमध्ये या सगळ्या गोष्टींचं सार देखील एका अर्थी सांगितलेलं आहे. ते असं की नव्हे वावगी चाहुटी कामपोटी, उगाच व्यर्थ काहीतरी चाहुटी म्हणजे एक अर्थ त्याचा असा आहे की चावट, दुसरा अर्थ असा आहे की चाटाळ. थोडा ग्रामीण शब्द आहे पण हाच योग्य शब्द आहे माझ्या मते, की उगाच जो व्यर्थ बडबड फुकाची करत नाही आहे, आणि ते सुद्धा कामपोटी. कामपोटी म्हणजे असं की कुठली तरी काहीतरी हव्यास धरून व्यर्थ बडबड, व्यर्थ काहीतरी चाटाळ बोलत राहणे की ज्याला काही अर्थ नाही, कुणाचा फायदा काही नाही. हां, नव्हे वावगी चाहुटी कामपोटी. त्या माणसामध्ये, गुरुमध्ये हे असले व्यर्थ चाटाळ, उगीच व्यर्थ बडबडण्याची, ते सुद्धा कामपोटी, म्हणजे त्या हव्यासापोटी असं आपण म्हणूयात, की हव्यासापोटी जो व्यर्थ बडबड करत नाही, हा सोपा अर्थ त्याचा, की हव्यासापोटी जो व्यर्थ बडबड करत नाही. क्रिये वीण वाचाळता तेची मोठी. ही मंडळी जी आहेत ही काही काम न करता क्रिये वीण वाचाळता, समर्थांचा फार आवडता वाक्प्रचार आहे हा, क्रिये वीण वाचाळता. किती महत्त्वाचं आहे बघा, की तुम्ही बोलणं खूप सोपं आहे पण तसं तुमची क्रिया आहे का, तसं तुमचं कर्म आहे का. तर ही जी मंडळी आहेत की जी उगाचच व्यर्थ काही बडबडत राहतात स्वतःच्या हव्यासासाठी, ती क्रियेवीण वाचाळता तेची मोठी, ती काही काम न करता उगीचच मोठी स्वतःला म्हणवून घेत असतात. किंवा लोकंसुद्धा त्यांच्याबरोबरची जी भोंदू लोकं जी आहेत ती देखील स्वतःला उगीचच मोठी म्हणवून घेत असतात. खूपदा असं बघायला मिळतं आजच्या जगात सुद्धा, आणि हे फक्त आजूबाजूच्या आध्यात्मिक विश्वात असं नाही, आजूबाजूला देखील असं दिसतं. बरेचदा मधूनच कोणतरी तुम्हाला सांगू शकतो की अमुक अमुक माणूस जो आहे, तो माणूस जो आहे तो तुला अजून चांगली नोकरी मिळवून देऊ शकतो, त्याच्याकडे काय अनुभव आहे, काय माहिती आहे त्याच्याकडे, वा वा. पण जेव्हा तुम्ही भेटायला जाता तेव्हा तुम्हाला कळतं की हा माणूस शुद्ध फसवतोय. अशा लोकांच्या नादी लागू नका, कारण की हे क्रियेवीण वाचाळता मोठी झालेली लोक आहेत. काहीही आयुष्यात स्वतः काहीही काम केलेलं नाही आहे तरी स्वतःला मी मोठा हे म्हणवून घेत असतात, आणि लोकांकडनं देखील म्हणवून घेत असतात, वदवून घेत असतात. अशी लोक खूप आहेत आपल्या आजूबाजूला. यांना ओळखायला शिका, यांना ओळखायला शिका, की नवे वावगी चावटी कामपोटी, क्रियेवीण वाचाळता तेची मोठी. काही काम न करता ही मोठी झालेली, स्वतःला मोठी म्हणून घेणारी. मग आता गुरु ओळखायचा कसा, सद्गुरु ओळखायचा कसा, की मुखे बोलिल्या सारखे चालत आहे. एका पंक्तीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी एक अत्यंत मोठं लक्षण सांगितलं की मुखे बोलिल्या सारखे चालत आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बरोबर ना. हेच समर्थ रामदासांनी इथे सांगितलंय की मुखे बोलिल्यासारखे चालत आहे. समजायला अत्यंत सोपी पंक्ती आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात जर असं कोणी करत असेल तर हे तितकंच अवघड आहे. हे म्हणणं खूप सोपं आहे, दुसऱ्याला उपदेश देणं खूप सोपं आहे, पण तुम्ही त्या पद्धतीने वागता का हे देखील महत्त्वाचं आहे. आणि
समर्थ रामदासांनी सांगितलेला उपदेश आपण त्यांच्या आयुष्यात देखील लागू होतो का नाही हे देखील पाहू शकतो. कारण की मनाच्या श्लोकामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, जी लक्षणं आहेत, ती आपल्याला समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यात त्यांच्या चारित्र्यात सुद्धा आपल्याला दिसतात. की गुरु कसा असावा, साधू पुरुष कसा असावा, ज्ञानी कसा असावा, कोण गुरु आहे, कोण मुक्तिदाता आहे. समर्थ रामदास स्वामींचं जे वागणं होतं, बोलणं, त्यांचं जे चारित्र्य होतं ते शुद्ध होतं, एखाद्या गुरुला लाभेल, शोभून दिसेल असं होतं. मुखे बोलिल्या सारखे चालत आहे. जसं समर्थाने सांगितलं की संसार करावा नेटका, पण हा संसार म्हणजे आपण फक्त कुटुंबाचा संसार घेऊन बसलो. हा संसार म्हणजे जगाचा संसार आहे. तुम्ही मनाने देखील सशक्त व्हा, शरीराने देखील सशक्त व्हा. हे समर्थाने फक्त सांगितलं नाही. कदाचित तुम्हाला गोष्टी ऐकिवात आल्या देखील असतील, कोणी सांगितलं देखील असतील, माहीत नाही. पण समर्थ रामदास हजार हजार सूर्यनमस्कार घालायचे. त्यांनी कैक ठिकाणी मारुतीच्या मंदिरांची स्थापना करून तिथे व्यायामशाळा सुरू केल्या. तुम्ही जर शारीरिकदृष्ट्या बळकट नसाल तर मानसिकदृष्ट्या बळकट व्हाल कसे, हे फक्त सांगितलं नाही तर समर्थांनी ते करून देखील दाखवलं. आणि म्हणून हे अनुभवातनं आलेले बोल आहेत समर्थांचे देखील, की मुखे बोलिल्या सारखे चालत आहे. नुसती बडबड काय कामाची. त्याप्रमाणे जो वागणारा असेल, मना सद्गुरू तोची शोधून पाहे. चौथ्या पंक्तीत समर्थ रामदास स्वामी काय सांगतात, की मना सद्गुरू तोची शोधून पाहे. जो बोलतोय तसा वागतोय असा सद्गुरू जो आहे तो शोध. रे मना, तो सद्गुरू तू शोध. मनाला उपदेश केलेला आहे, मनात तो सद्गुरू शोध. आणि लक्षणं तर आधीच्या श्लोकांमध्ये आपण ऐकलीच, की गुरुची लक्षणं कुठली असावीत, गुरुची लक्षणं कुठली नसावीत. आणि मग समर्थ रामदास स्वामींनी चौथ्या पंक्तीमध्ये हा उपदेश केला, की मना सद्गुरू तोची शोधून पाहे. म्हणून हे 4 श्लोक मी मुद्दाम एकत्र घेतले, कारण की या 4ही श्लोकांचा परिपाक जो आहे तो या श्लोकात आहे, या पंक्तीमध्ये, की मुखे बोलिल्यासारखे चालत आहे, मना सद्गुरू तोची शोधून पाहे. उगाचच व्यर्थ बडबड करणाऱ्यांच्या मागे लागू नका. हे उगाचच स्वतःला काही काम न करता मोठे झालेले असतात, क्रियेविण वाचाळता त्याची मोठी झालेले असतात. तो सद्गुरू मना तू शोधून पहा, तो सद्गुरू तू शोध, त्या सद्गुरूच्या शोधात राहा. आता ह्याची तार जर पहिल्या श्लोकाशी जोडायचं म्हणलं तर गुरुचं महत्त्व समर्थांनी काय सांगितलं होतं, जगी थोरला देव तो चोरला से, गुरु वीण तो सर्वथाही नदीसे. गुरु वीण परमेश्वराची व्याप्ती, परमात्म्याची व्याप्ती, परब्रह्माची प्रचिती तुम्हाला येणं शक्यच नाही आहे. आणि म्हणून हे सगळं लक्षणं, म्हणून ही सगळी माहिती, म्हणून हे सगळं ज्ञान समर्थ रामदास सांगतात. आणि मग उपदेश करतात, की आता मी लक्षणं सांगितलेली आहेत, आता रे मना तू हा सद्गुरू शोध, तो शोधून पहा, तुला सापडतोय का पहा, तुझ्या मुक्तीचं द्वार उघडतंय का पहा. तर मित्रहो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक. यातील श्लोक क्रमांक 179 ते 182 या श्लोकांचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्रहो, 4 श्लोक होते, थोडा वेळ लागला, मला मान्य आहे. पण हे 4 श्लोक एकत्र घ्यावं असं मला खूप वाटत होतं. कदाचित हे ऐकून झाल्यानंतर तुम्हालाही ते पटेल की हे 4 श्लोक एकत्र का घेतले. पण तरीही तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जर आणखीन काही वेगळा अर्थ सुचवायचा असेल तर तोही देखील मला कळवा. आपला संवाद तोही होत राहू दे. ही समर्थांची सेवा आहे, ही सतत घडत राहणार. आपण जितक्या लोकांना पर्यंत हा संदेश पोहोचू शकू तोपर्यंत पोहोचण्याचा मला मदत करा. ही सेवा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.